एका जंगलामध्ये एक नवीन हत्ती राहण्यासाठी आला. हत्तीची इच्छा होती की जंगलामध्ये आल्यानंतर त्याचा कोणीतरी दोस्त बनेल. या विचाराने तो प्रत्येकाला विचारू लागला की तुम्ही माझे दोस्त बनाल का? पहिला तो बेडकापाशी गेला. त्याने बेडकाला प्रश्न विचारला की तू माझा दोस्त बनशील का? त्यावर तो बेडूक म्हणाला, तुला माझ्यासारखी उंच उडी मारता येत नाही, त्यामुळे तू माझा दोस्त बनू शकत नाहीस. पुढे तो माकडापाशी गेला. त्याने त्यालाही विचारले की तुला माझा दोस्त होण्यास आवडेल का? माकड त्यावर म्हणाले, तुला झाडावर चढता येतं का? तू माझा दोस्त होऊ शकत नाहीस. असे करत त्याने सगळ्या प्राण्यांना विचारले, परंतु त्याचा कोणी दोस्त होण्यास तयार नव्हते. एके दिवशी जंगलामध्ये पळापळ चालू होती. सगळे प्राणी पक्षी सैरावर पळू लागले. या हत्तीने माकडाला विचारले की सगळे सैरावर का पळत आहेत? त्यावर ते माकड म्हणाले, जंगलामध्ये सिंह आलाय. तो शिकारीसाठी बाहेर निघालाय. आपली शिकार होऊ नये म्हणून प्रत्येकजण आपला जीव वाचवत आहे. असं ऐकल्यानंतर हत्ती त्या सिंहाकडे गेला. हत्ती त्याला म्हणाला, तू या गरीब प्राण्यांची शिकार करू नको. सिंहाने त्याचे अजिबात ऐकले नाही. त्यानंतर हत्तीने सिंहाला पळवून लावले. हे बघितल्यानंतर सर्वांनी आपले प्राण वाचवल्यामुळे हत्तीला आपले दोस्त मानले. तात्पर्य, सर्वांची काही ना काही कमतरता असते, तसेच प्रत्येकाकडे चांगले गुण देखील असतात. आपण सर्वांशी एकत्र मिळून मिसळून वागले पाहिजे.